रोजच्या सवयीप्रमाणे पण इलो आज दाभोत विट्यावरती. दाभोत विट्यावरती का आलं पण सगळ्यात पहिली भेटली आपल्या स्मार्ट बस. आणि स्मार्ट बस सोबतच राजू सोबत. राजू पुढे चालला ना. हां चला येते. आणि आपले रोजचे पायलट आज अरे मकरंदा हिरो बाजूक राहू जरा दिसू दे बाबा कोण पायलट आजचे पायलट असतात यादव. तर चालले पुढे ते जाऊ दे तोपर्यंत मी येत आहे मागून. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय. आज पोचलाय दाभोत थिटावरती. आणि दाभोत थिटावरती पोचण्याचं कारण हे की मी वाट बघतोय सध्या एकतर माका महाकाल ट्रॅव्हल्स भेटतली आणि तर मग हैसरना आपण जाऊया पुढेपर्यंत. आणि याच्यासोबतच अजून कुठल्या गाड्या हैसरना भेटतात ह्या रस्त्याने येतात ते बघू शकत. कारण दाभोत विट्यावरना रस्ते कसे आहेत की एक जाता देवगडात, एक जाता आमच्या तळे बाजारला, दुसरं जाता तो आमच्या गावी जातात तळवड्यात मोंडकरण, आणि चौथं बाजू ह्या जाता तो दाभोळ्याचा जाता. मग तो कुणकेश्वर वगैरे हे म्हणजे कुणकेश्वर कातवन दाभोळे हे करत जातात. चला दाखवतोय तुमका. मग तर ह्यो जाता खालच्या बाजूक आणि जर बघितला तर मग समोर तुमका दिसतं असो सरळ दाभोळा जाता खाली पूर्ण उतार असा. ह्या बाजूक येतं वरेरी आणि ह्यो देवगडला जाणारा रस्ता. सोबतच ह्यो असा मोंड खाली जाता, मोंड आणि टिंबवली आणि मग तळवडे लागतेलो. आणि या बाजूक जर बघितलं तर मग तळे बाजार या साईडला शिरगाव आणि मुंबईक जाऊचो ह्योच रस्तो असा. नांदगावात बाहेर पडतो, नांदगावातून मग पलीकडे म्हणजेच लेफ्ट मारल्याने कसरा मुंबई गोवा हायवे. तर मग हे असे रस्ते आहेत. ह्यो ॲक्च्युली आता कसं आहे की 4 रस्ते हे मिळतात. ह्यो असा चौक आणि चौक असा आणि इकडे तिकडे फाटे फुटतात. म्हणून मग हे का दाभोळ फाटा किंवा जुन्या वेळेस ना एका दाभोळ तिटा बोलला जायचा. तर मग बघूया स्मार्ट बस तर पुढे गेली आणि बाकीच्या बसची आपण वाट बघता होता. खयचे बस येतात ते बघूया. बरीच असतात. आणि ह्यो कसं पडता की मुंबईत जाऊ जी लोक असतात ना तर मग ते जनरली होतं कसं की देवगडवरून येत नाहीत, हैसरना ह्या रस्त्याने बाहेर पडतात. मालवण आचरा वगैरे करत हिंगळे वगैरे करत जी येणारी बस आहे ती मग ह्या रस्त्यावरनं हैसरना बाहेर पडतात. त्याच्यामुळे हो मग एक पॉईंट असा की हो मेन पॉईंट पडतात जैसर मग लोक येऊन थांबतात. आता पॅसेंजर तिकडे पण थांबलेत, आकडे पण थांबलेत आणि त्या आतमध्ये शेडमध्ये पण थांबलेत. बघूया हैसरना कोण असत ते मागे बघू. चला. आणि आजच्या आता ह्या व्लॉगची तुमका किती मजा येतात ना ती पण बघूया. जरा कसा की मी दरवेळेस जे सांगते ना ते व्हिडिओच्या एंडिंगला सांगते. मग आत्ता व्हिडिओच्या अगोदर सांगू पण सुरुवात केली आहे की माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. सोबतच जर इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करूचं असेल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. चला आपण आजच्या व्हिडिओची मजा घेशाल ही आशा असा आणि आपण व्हिडिओ सुरुवात करूया. हैसर आलं ना तर मग हैसर आपल्या विठ्ठलवाडीचे 2 जण भेटले. विठ्ठलवाडीत राहता कोण? तूच फक्त राहतस. तुझं नाव काय? अभिषेक काय? मिराशी. आणि तुझं नाव? साहिल पुजारे. तू काय राहतस? नाडन. नाडन म्हणजे तो वाड्यातनं रस्तो गेलेलो मधून तो ना, बरोबर. आणि तुझं गाव खायचं? तुझं पण नाडनच. मग तू नाडनात ना ऑल द वे हाय फक्त पार्सल घेऊसाठी गेलास? ओके. नाडन माझी सासरवाडी येतं. सॉरी नाडन नाही, वाडा माझी सासरवाडी येतं. आणि थैसर इवन माझी आजी पण असा. त्याच्यामुळे जातानाच समोरच चांभारगटी अशी उतर. आज लवकर कशी आणलास? मागे आणा. हा येऊ दे. हो विरार. साई भेटली गणेश गल्लीवाली. गणेश गल्ली काय लांब नाही आपल्यापासून. आपण आधी ऑलरेडी थैसर राहायचे, थैसर केलेले आहे त्या गल्लीत. त्याच्यामुळे मग ओळखीचे. तसे पण हे सगळेच ओळखीचे आता. आणि एक कुटुंबातलं हैसर महाकाळ भेटली
आणि त्याच्या पाठोपाठ एक नंबर ठाणेश्वर. बरं, जर आपण बोलतो महाकाळ, तर महाकाळसोबतच आपले पायलट जे असणार आज पण पुन्हा बॅग दुखावले लब्धे. आणि सोबतच पाठीमागे असा आपली रेग्युलर ठाणेश्वर. आणि आता ही पण रेग्युलर असा, या दोन्ही बसचा रूट आहे ना, रूट सिमिलर असा, त्याच्यामुळे ऑप्शन्स असतात ते तुमका भरपूर ऑप्शन्स असतात. बघा मागे ठाणेश्वर, पुढे आपली महाकाळ. आपली म्हणजे ही पण आपली, ती पण आपली, आपल्या हक्काच्या गाड्या आहेत. आणि ह्या गाड्यांवरती आपली हक्काची माणसं असतात. या माणसात स्वतः मालक सतीश प्रभू आणि याच्यासोबत आपला मॅन सिद्धार्थ. एक चांगली आहे त्या डिकी अशा ओपन होतात आणि त्यांच्या डिक्या जे आहेत त्या अशा वरच्या साईडला फ्लॅप मारतात. हा चलो ठीक आहे, थँक्यू. समर्थ बघ कसं चाललंय, समर्थ हे धाव धाव आहे. मालक स्वतः बसले असत गाडीसोबत, रोज असतो ना मालक. एक कधी छोटो मालक. अरे नमस्कार. तुमचं नाव पेडणेकर सर असंच आहे सर. आणि स्वतः मालक गाडीसोबतच आपल्या फार कमी बघून मिळतात ना, तर मग आज अनायासे भेटले असत आणि आज हैसरनं आपण मग पुढे चाललो बघ. तर फायनली आपण पोहोचलो आहोत तळे बाजारला. ज्या तळे बाजारला मी ऑल द वे वाट बघत बसते ना बससाठी. तर आज होते मी अलीकडे आणि आज दाभोळ थिएटरवरनं हैसर नाही. आपल्या साई भेटली होती गणेश गल्लीवाली आणि ती आता हैसर पोचली असा. सो बॅक टू पॅव्हिलियन. आणि आपल्या पायलट सीटवरती लब्धे पुन्हा असं आज क्रॉसिंगपर्यंत ना. चला जाऊन येऊया. आजच्या प्रवासाची अशी पण वेगळी मजा घेऊया. मी सोबत चाललं आहे महाडपर्यंत आणि महाडपर्यंत जाऊन मग आपण रिटर्न येऊया. आणि हैसर असंच परागचे पप्पा, परागचे बाबा असत आहे. नमस्कार, पुन्हा भेटतंय. तर बऱ्याच दिवसानंतर आणि पहिल्यांदाच भेटलं आहे. तर आज स्वतः ते भेटले. म्हणजे जनरल होता कसं की जर भाऊ केला तर असे कोण भेटत नाहीत. आज चालले मुंबईत. तुम्ही काय राहतास? बदलापूर. मग बेटर आहे. चला बरं, मी राहतो खडकपाडा कल्याणला, त्याच्यामुळे जातो ह्या गाडीवरती. ह्या लोकांची तशीच आहे. चला काही हरकत नाही, आपण भेटूया. आता मी आहे गाडीवरती, आता तात्पुरता क्रॉसिंगवरती येते. भेटू, आपण बोलू, चर्चा करू. तुमच्यासोबत पण चर्चा करूची असं. बघ काय बोलता, ते असं चालता काय नाही आम्ही बोलत. हां ठीक आहे, काय नाही, जात आहे मी. चल चाललंय, बाय बाय. ए शैलेश, घरी सांग मम्मी चाललंय मम्मी. चले बाय. हे झालं दादा. महाकाळ ट्रॅव्हल्स रेग्युलर प्रमाणे रस्त्यावर आणि चाललंय मी आता. आज काय पार्सल जास्त नाही, 1-2 पार्सल आहेत फक्त, तेवढीच. आता झालो, संपलो, आंब्याचं सीझन संपलो, गेलो. सावंत पार्सला बिर्सल काय नाही म्हणजे झोपले सगळे. होय होय, चला बरा बाबा. तळे बाजारवरून आता आपण जे निघालो ते पुढे हैसर असे चाललो. मागे दामो आणि सांगतो, कारण हैसर जो पंप आहे पेट्रोल पंप, त्या पेट्रोल पंपावरती उतरतो. हैसर चांदोशी फाट्यावरती पोहोचलो आता. आणि आता टुवर्ड्स आपण लिंगडा डिटा हैसरना काही लांब नाही, ही जवळच असा. स्टॉक घ्यायचा आहे. लिंगडा डेटावरती आहे. तसं पण एक आहे की जर का आता आपण चाललो मुंबई, ही सरळ रस्ता मुंबई आहे. जर बॅक साईडला आलं
म्हणजे इथून जर राईट मारलं तर मग हा रस्ता करता वरेरी दाभोळे आणि याच्यासोबतच आपण पोहोचतो कुंटेश्वर, मालवण, कातवन, हिंदळे ह्या रस्त्या खैसरा जाऊ रस्तो असा. झाला काम आता ऐसा आपण पुढे चाललो. गोल 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 आणि आपण थांबलो आऱ्या फाट्यावरती आता सध्या. आणि ऐशरना ही चालली आहे साई जी आपल्याला भेटली होती ही आता ऐशरनाच चालली आहे. आणि समोर पुणे देवगड अगदी साईड कट मारून दे थांबलो गुलाम. समाधान पकडला नसला दरवाजा आणि आपण आता पुढे पोचलो वळीवड्यात वळीला क्रॉस आणि ऐसर तोरखेळ फाटा असा. साईवाले मांजरेकर त्याच्या रेग्युलरच्या 4 लाईन काहीतरी आहेत ना. ही आहे गणेश गल्लीवाली. विशाल अशा प्रकारे साई क्रॉस करून आपण पुढे गेलो गणेश गल्लीवाली. ऐसरनं आता मग शिरगाव आहेत. शिरगावात मोल्ड म्हणजे शिरगावात असणार आहेत सीट. ते सीट पिकअप करू आणि मग आपण पुढे जाऊ. शिरगावात ऐसरीला ना की मग मामाची घरा दिसत मला ऐसर. एक घर ह्या आणि एक घर ह्या. ऐसर असं चेकपोस्ट. शिरगाव दिला तर पुढे असं स्मार्ट बस, त्याच्या मागे एस टी आणि एस टीच्या मागे आपण थांबलो. आपल्या मागे असा साई आणि मागे ठाणेश्वर. तर ही अशी लाईनच आता सध्या मुंबईत चालू आहे. मुंबईचं सीझन म्हणजेच आता गावावर जाणारी मुंबई गर्दी असं म्हणजे ही गर्दी अशीच वाढत राहतली. पाठी चला आता मी माझ्या माणसाला फोन करेन. सियाजीला आमचा तिथे उभा आहे अभ्यास पाटील.
आता हडपिडात. बरं हडपिड आहे ना, हडपिड बराच मोठी सीमा हडपिड या गावाची. आता हे कसं आहे ते लोक सांगतो. हडपिडात जरी जाऊ तर मग सगळ्यात मोठी आता थंयसर वास्तू जी आहे, वास्तू बोलण्यापेक्षा देवालय असा. आणि ह्या जा देवालय आहे ना ता तुमका दाखवत आहे स्वामी समर्थ मठ असा आहे सर. यात पण आजूबाजू अगदी हिरवीगार गर्द अशी झाडं असत. आणि ही झाडं म्हणजेच आपला कोकणातला वर्षावन जपून ठेवला आपण कोकणकरांनी. कारण कोकणाचं सौंदर्य जर तुमका ना ता जर तुम्ही जपून नाही ठेवलं तर मग तुमका सृष्टी साथ सोबत कशी. बऱ्याच ठिकाणी असं होतं वृक्षतोड, झाडांची जी तोड झाली आहे त्याच्यामुळे हयसर लाईफ जी आहे ना ती बरीच म्हणजे या निसर्गाचा जो ऱ्हास चाललो ना तो तुमका बघूक मिळता. आणि त्याचेच परिणाम म्हणजेच डोंगरांवरती जे काय डोंगरांची घसरण बोलतात आणि दरड कोसळणे ह्या गोष्टी तुमका हमखास बघूक मिळतात. आणि हे जे असे अपघात आहेत ते अपघात होण्यामागे कारणच या समोरच दिसतं बघा. आता हयसर झाडं नाहीत म्हणून मग थैसरली माती पाण्यात घसरून मग ते दरड कोसळतली आणि ह्योच एक मोठा अपघात होऊ शकता. तर हे असे अपघात हे वेळोवेळी होतात आणि हे आपल्या कानावर येतात. त्याचं कारण असं की वृक्षतोड, झाडांची जी तोड केलेली आहे, म्हणजे झाडं जी तोडलेली असतात त्याच्यामुळे कुठली पण झाड असू दे माती थांबवून ठेवूचं काम करतात. आणि एकदा जर झाडं तुटली तर मग थैसर मग ती कॅपॅसिटी किंवा ते काम झाडांचं दुसरं कोणच करत नाही. तर ह्यामुळे झाडं लावा, झाडे जगवा आणि ही सृष्टी जगवा असं एक माझ्याकडून आपल्याला संदेश आहे. आणि आता पाऊस चालू आहे तर ह्या पावसात तुमच्यासाठी म्हणजे तुमका एक विनंती असा की किमान प्रत्येकान एक झाड तरी लावा. चला आता आपण पोचतो आहोत ही असा राकस घाटी. आपण पोचलो होता सर राकस घाटीजवळ आणि हे जे कोण तर राकस घाटीजवळ पोचलो सर्व आता नारळ देतलो समर्थ आणि मग तैसरनं भेटत येतात. ठेवा ना अहो पुढे देतो ठेवा. तीन चार खाली हॅलो हॅलो तीन चार खाली आहे. एक घ्या त्यातली. हडपीड स्वामी समर्थाचा मठ जो असा ना तो हयसर असा. हयसरनं आता आपण पुन्हा पुढे चाललो. हडपीड कोळोशी असताना त्या कोळोशीच्या इतर मग शाळा होती, प्राथमिक शाळा. आपण आता पोहोचलो असेल त्या हयसर पेट्रोल पंप असा आणि पेट्रोल पंपाच्या जस्ट थोडासा पुढे हयसर असा एक धरला. लवकर ऍडमिट लागलं का महिना उतराल मारे मालवणाला काय केलं इथं का म्हणून काय केलं ते हँडब्रेक टाकून खाली उतरलं. साईडला गाडी आहे, साईडला कुठं गाडी असं रे
गाडी होती मग काय बोलला गाडी काढली आपण पोचलो नांदगाव सीट असत आणि मग बॅक टू पॅव्हिलियन. आपल्या साऊथ इंडियन सुपरस्टार मिस्टर लब्धे आता काय पायलट सीटवरती असत. आणखी थोडा वेळ बघूया. थोड्या वेळानं आहे ना पायलट सीट बदलणारा. हा स्लीपर सीटवरती जातील. बाबांनी जोक मस्त मारले ना, अगदी टायमिंग शॉट दिल्याने. पुढे असा हैसर ही स्मार्ट बस आणि समोर जी असा ती असा कालेश्वर समोर तिकडे असा ती पण विरारवाली ती चालली त्या बाजूला. आपण चाललो आता स्मार्ट सोबत. स्मार्टवाल्या चॅनल पुढे त्याच्या पाठला आपण चाललो. पोचलो आपण तराळ्यात. ब्रिजच्या खाली आहे होता हैसरनं आता पुढे चाललो. पुढे लागली असता गणेश कृपा आणि याच्यावर बरं असा मामा सर मामा हैसर तळ्यातली आपली सीट हैसर असा ती पिक करतो आपण. आणि पुढे विशाल असा विशाल चालली आहे सर ना आणि हैसर आपली ही चालली आहे सर ना साई पूजा. साई पूजा येता जनरली जर बोलला तर मग याला सुटता वाड्यातून पडेल वगैरे करत मग ती त्या मार्गे बाहेर पडतात. आणि आता पाठचुना येणारी एक सोबतच कालेश्वराचा पण बहुतेक हैसर काही सीट नसा मग ती सरळ चालली आहे. किती दिवस झाले चालू करून? 3 महिने झाले. आणि आपण आधी काहीतरी विचार केला असणार ना तेव्हा मग आपण असं ह्याच्यासाठी पराग हां बरं आहे. पण चांगलं आहे एकंदरीत कारण आपण आपल्या एक ऑप्शन नव्हते ना जास्त काही. आणि आता हां हां ग्रेट आपल्याला ऑप्शन मिळाले भरपूर. आणि मग बरोबर आहे त्याच्याचवरती सगळे. तर मग तुमच्यासाठी एकतर बिग थम्स अप की तुम्ही असं विचार केलात. आणि एकतर थँक्यू पण की काय ऑप्शन नसतं तर मग आपण ऑप्शन देत आहोत. मग त्यात होतं कसं की जिथे गैरसोय होणारे असतात ना तर मग ह्या अशा गोष्टींमुळे गैरसोय टाळतात. हे एकच होती ना एकच होती दुसरं ऑप्शनच नव्हतं. आता ती जर फुल झाली तर मग जाणार खायचं किंवा मग आपली फुल झाली तर मग दुसरी कुठेतरी जास्त जागा असतली तर मग ह्या अशा ॲडजस्टमेंटच आणि ते आपण घेतो. तर बाबा सोबत असतील आपल्या बाबांसोबत नंतर पुन्हा पण आपण चर्चा करूया. तर जाऊया जरा पुढे. करता काल नाही परवा तू ब्लॅक अँड ब्लॅक घातलं होतंस काय होता? नाही काहीतरी असणार असंच काय नसता. कुठला सांग काय म्हणजे असाच काय कुठलीच गोष्ट अशीच नसता काहीतरी असणार. कारण कोणाक सांगितलं होतंस की आज ब्लॅक घालून येतलंय? बाबा बरोबर बोलतोय ना मी. कोणाक तरी सांगितलं सर आज काय बघ तू मी ब्लॅक अँड ब्लॅक घालून येतलंय काय वाटतलंय होय ना रे समर्था? माका तुझं बाबा ह्याचा उत्तर हवा नाहीतर मग मी तसंच मी कमेंट टाकू मग मी अशी लाईव्ह कमेंट टाकेल ना ह्याच्यावरती. बघ्या चला आपण चाललो पुढे म्हणजे आता बसूच चाललो पुढे. तर मग ओके पायलट सीट चेंज झाली असा आणि पायलट सीटवरती पुन्हा एकदा सतीश प्रभू मॅन फ्रॉम हिंदळे प्रभूवाडी. बरोबर बोललाय ना? अरे एकदा बोललेलं आपण लक्षात राहतो बरोबर. हा
गोड हा. मालवणी खाजा हा. नाही तसं पण खातो पण मग अशी ही रिश्वत आहे ना बाबांनो आजा म्हणजे आजा ये बाबा रिश्वत आहे ना ही रिश्वत आहे ना हा, मग तेच सांगतो काय गोड वाटतं. बाबांना रिश्वत माझ्याकडे शिवर रामेश्वर आणि सेकंड ठाणेश्वर एक नंबर. तर ह्या बस आपल्या लाईनीतल्या आणि ठाणेश्वर थांबली ठाणेश्वरची पण सीट असा याच्यासोबतच समोरून येता स्मार्ट बस येऊ दे स्मार्ट बस थंयच थांबतली वचेक कारण थंयसर त्याची सीट असा त्याच्या पोटापाट महालक्ष्मी असा बाबू खैसर होतास खैसर होतास खैसर होतास खैच्या गाडी नेलास आता पाठीमाग कशाक रावलास आज स्वामी रामेश्वर जोडीचे ड्रायव्हर. नाही नाही असं काहीतरी म्हणजे आपले आपले म्हणजे हे जोडीचे नाही हे जोडीचे नाही हे जोडीचे नाही हाय हाय. हाय 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 उडत दिलं इमानान नाही जाऊ शकत, बरं? भगवान रांडे. ब- हो आता योग्य ना अरे योग्य सामील रामेश्वर नको आणि हे नको त्या योग्याबरोबर गेला सतीश आता चालवला गाडी सतीशने आता स्टेअरिंगवरती म्हणजे स्टेअरिंग कंट्रोल आणि तैसरना समर्थ असा समर्थान उत्तर नाही दिलं ना अजूनपर्यंत विचारलेला प्रश्नाचा समर्था सगळे विचारतले कमेंटमध्ये बघा बाबू समर्थांना आहे ना त्या दिवशी शनिवार होतो हा तर अगदी ब्लॅक अँड ब्लॅक अगदी हिरो बनून निघलो होतो विचारलंय काय होता काय कारण होता नाही बोलता असंच मी बोललो असंच खायचं कारण नसं विनाकारण काहीतरी काम करत नाही ना मग तुम्ही कमेंट करून सांगा समर्थन जे ब्लॅक कलर कपडे घातल्यानंतर बघितला होता तुम्ही तर मग ते कशासाठी घातल्यान हे विचारू तुम्ही कमेंट करा खास आता सगळ्यांची मुलाखत द्या. आता गावाची मालकीची गाव. नेते आम- झाली आमची परत परत. आता जरा असेच मागे जाऊन येऊया बरं आपलं रोजचं कसं असतं की जेव्हा पण येतो ना तेव्हा आता बघा आजची तुमका दिसतली की कॅपॅसिटी आहे आणि कॅपॅसिटीच्या जवळजवळ 70% पॅक असा गाडी 70% गाडी फुल असा 30% राहिली असा 30%वरती आता पुढे होतली तसे पण सीट बरेच असतात ना जर मग तुमका हे मिळत समजात की आता सध्या मुंबईत जाता तर मुंबईत जाताना गाडी रिकामी कधीच जात नाही गाडी पुढे भरतली हां आणि हयताय सीट मिळतलेच आपल्या ज्या सीट आहेत बुकिंगवाल्या इवन खारेपाटण वगैरे तिथपर्यंत असतात किंवा त्याच्या पुढे देखील असतात तर मग आपण ह्यो विचार करण्यापेक्षा या प्रवासाची मजा कशी घेता येईल ना त्याचा विचार करूया आणि मग आपण कंटिन्यू करूया पुढे गेला नडगेवात की नडगेवात मग चाळा मंदिर असा थंयसर पण आपण म्हणजे जी रीत असा परंपरा असा त्या परंपरेप्रमाणे थंयसर पण एक नारळ फोडलो जाता म्हणजे नारळ दिलो जाता आणि प्रवास सुखकर प्रवास हो ही सदिच्छा व्यक्त केली जाता तर मग ह्या ज्या काही चालीरीती आहेत म्हणजे ह्या रूढी ह्या परंपरा आम्ही सहजतेने निभावतो कारण कोकणात जर विचार केला तर मग कोकणकर जसं बोलतो की आशावादी असतात तर आमची एक आशा हीच असता की निव्वळ फक्त आमचं एकट्याचं नाही तर सर्वांचा प्रवास सुखाचो हो आणि सुखाचो सगळे घरी जाओ आता शिवसेना शहर प्रमुख शिवसेना शहर प्रमुख असतो तुम्ही आचरा. आचरा आणि तुमचं नाव राजू नार्वेकर. राजू नार्वेकर मग आता ह्या बसवरती कसे मी राहतो डोंबिवलीला हां त्याच्यामुळे आशिष माझा मित्र पहिल्यापासून अच्छा मित्र म्हणण्यापेक्षा माझा पहिला रामेश्वरचा ड्रायव्हर हां 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 ठाणेश्वरचा. ठाणेश्वरचा हा मग आता त्याने बस घेतल्या हां चालवायला मग तो काय बोलला राजू माझी गाडी सांभाळ
अच्छा, असं बोलला. ओके. म्हणून आम्ही एका ठिकाणी आता. बरं आहे, ग्रेट आहे. होय. म्हणजे आपण कसे आहे की आपण आपल्या माणसाचं साथ सोबत कंटिन्यू करतो, Continue. सोबतच करतो. जरा मी मगाशी जे सांगितलंय ना, तर मग ते तसंच आहे की जी रूढी परंपरा जे आहेत ना, ते आपण जे कंटिन्यू करत आहोत तेच आहे. दरवेळेस आपणच नाही तर मग प्रवासात जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ना, ते हैसर नारळ देतात आणि एक सदिच्छा व्यक्त केली जातात. आणि आता आपण थोड्या वेळात अंकिता हॉटेलला पोहोचू. हैसर आला ना की हैसर जे दृश्य बघूक मिळतात एक नंबर असा, म्हणजेच काय तर मग डोळ्याचं पारणं फेडण्यासारखं आहे. कोकण हे जसं बोलताय मी ही सौंदर्य इतकं अफाट आहे की मग ते शब्दात व्यक्त होत नाही. डोळे भरून बघता येत नाही, किती बघितलं तरी मन भरत नाही. या सगळ्या अशा गोष्टी या कवी करतात, ज्या कविता वगैरे करतात ना, काव्य वगैरे रचतात ह्यावरती. तर हे साध्या शब्दात व्यक्त होऊ शकत नाही असं आहे. चला, कोंबुर्ले मनचे रस्ता. अच्छा, तो कोंबुर्ले मनचे जो रस्ता होता. वारगाव पण हैसरच होता बहुतेक पुढे. खरोखर खूप मस्त. अरे का ॲक्सिडेंट महेश खारगो. आपण राजापुरात गेल्यानंतर जे केळकर काकांना भेटला होता मागच्या वेळेस ब्रेक सेटिंग करताना, त्यांना आज पुन्हा भेटणार आहोत आपण. आणि मी आज तुमका केबिनमधून दाखवणार आहे की त्याचे ब्रेक सेटिंग करतात आणि ब्रेकच्या समोर म्हणजेच गाडीच्या समोर येऊन उभे राहतात आणि स्वतःच्या अंगावरती गाडी ओढूक सांगतात किंवा ड्रायव्हर का चालूक सांगतात आणि ब्रेक मारून ती गाडी तेवढी कंट्रोल होता का नाही हे बघू सांगतात. म्हणजे हॅट ऑफ या कॉन्फिडन्ससाठी की त्यांचं कॉन्फिडन्स जो आहे ना, म्हणजे एवढं विश्वास असला त्यांनी केलेल्या कामावरती ती त्यांची पोच पावती असतात. चला, आपण पोचला होता अंकिता हॉटेल राजापूर आणि गंधराज लागला असा हैसर. गंधराजच्या बाजूक लावलेली गाडी आपली. महाकाल, त्याच्यानंतर गंधराज आणि त्याच्यानंतर विशाल. आता ह्या अशा लावल्यात त्या एकाच साईडने असतात बघा. विशाल तरी पण बरेच अगोदर निघतात. विशाल सगळ्यात पहिली निघतात. साधारणतः 3-3:15च्या आसपास तळे बाजारला पोचतात. त्याच्या पाठोपाठ असता मग गंधराज आणि गंधराजच्या नंतर मग महाकाल आणि ठाणेश्वर आणि साई ट्रॅव्हल्स असतात. पण मग आता आपण सगळ्यांका ओव्हरटेक करून पुढे आलो आणि पोचलो अंकिता हॉटेल, जो की ह्यांचं फर्स्ट मीटिंग पॉईंट्स असतात. अंकिता हॉटेलवरती आता जे आलो आपण, तर मग मी तुमका जे सांगते दरवेळेस की हेच असता गरम गरम वडापाव, भजीपाव हे स्नॅक्स हैसर मिळतील. आणि सोबतच असा प्रवीण. हे साहेबा, होय आज आराम असा. गाडी कमी येईल आहेत ना, येतेले ना बाकीचे पाठसून आज बघा. आता हे ठाणेश्वर वगैरे दोन्ही ठाणेश्वर पाठी येतले आता स्मार्ट बसपासून. चल, मी आहे सर, आहे तर. आज कोण असा गावकर ट्रॅव्हल्स हैसर असा, बाजू कसा स्मार्ट बस, पण दोघांच्यामध्ये असा ठाणेश्वरने आता सध्या बाकीची जी छोटी मोठी कामं होती पाणी भरून घेतलं पूर्ण. एक नंबर स्टॉक. चल मी लय योगेश होतो. योगेशने पाणी भरून घेतलं आणि स्टॉक आणि आता तरी चाललो.
चला मी पण चाललोय पुढे. या लोकांची म्हणजेच पॅसेंजर लोकांची हैसरली जी रेलचील आहे ना ती बघितलं तर मग सांगा अगदी पक्की गर्दी असता आणि हे फर्स्ट मीटिंग पॉईंट असता हैसरला. सुरुवात तुझं नाव तुझ्यापासूनच केली का? सुरुवात तुझ्यापासून केली का नाही मी? मग आपल्या दरवेळेस कोल्हापूर अरे नंतर येतात ना. अरे तो बाबा होते, बाबांना विचारलंय तर बोलतात वडे सोडत होते म्हणून मग तसे झालेले बाहेर. पण तुम्ही आता काय करतास? झालं पॅक म्हणजे तयारीच करून ठेवलं. चहा वडापाव. अरे वा, किती वर्षापासून काउंटर सांभाळतास? 10 वर्षापासून. एकदम लॉयर आहेत. एवढ्या वर्षापासून असं हयच एका जागेवरती म्हणजे बरं खरोखर हॅट्स ऑफ. खूप चांगलं आहे. बिग थम्स अप तुमच्यासाठी. चला जरा जाऊन भेटून येते. किचनमध्ये येईल आहे आणि सध्या जर बघशाल तर मग किचन कढई तापलेली असा गरम तेल आणि बाजूक बघा सिलेंडरवरती टोप ठेवलेलो असा बेसन शो आणि स्वतः मालक असत आहे सर. वडे सोडतात, वडे काढतात. आत्तापर्यंत आपण जी वड्यांची चव घेतली वडे किंवा भजी असणार ते स्वतः मालकांच्या हातची चव घेतलेली आहे आणि खरोखर खूप छान असतात. खरोखर मी पण सांगतोय की वडे आणि जी हैसरली भजी असा ना म्हणजे जो स्नॅक्स असा ना त्याची चव वेगळीच असा आणि ती चव सगळेजण एन्जॉय करतात. त्या गर्दीवरनं समजतात ही पोचपावती आपल्यासाठी आहे. आणि एवढ्या वर्षापासून असा ना ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ती चव तशीच कंटिन्यू ठेवली आहे एवढ्या वर्षासाठी. यासाठी तुमका बिग थम्सअप आणि हे असंच चालत राहू दे कारण तुमच्या हातची चव आमका दररोज मिळू दे हीच आशा असा. चला येते मी पण. बाकीच्या गाड्या तर निघाल्या आणि आता आपली गाडी निघते. मग चाललं तसंच ठाणेश्वर असा स्मार्ट बस असा हैसर गावकर या बाजूक काढल्याने आणि आपली गाडी आणि मग आता हैसरना चालला. बाबा वगैरे काय गेले येतात ना व्यवस्थित. हां तू बसत होता ना सीटवरती. रायवळ बिटकी आहेत की? हा रायवळ बिटकी आहेत. मग ते कसे अडी टाकलेला होता? हा घेऊ काय चल वर तर अरे चल लवकर. नाही मी बघितलंय. बरं नाव सांगा आधी. नाव सांगा तुमचं काय ता? और असा कसा बिना नावाचे तुम्ही कसे काय? गावकरवाल्यान चालल्यान ग्रेट चालल्यान. आता पुढे चाललो. गाडी काढू दे त्याची. एक नंबर. आणि याच्यासोबत आपण चाललो. चला तुम्ही चला मी चालेल येते. मला सवय आहे मी दरवेळेस येत आहे. चला चाली मारते मी. आपण जे अंकितावरनं निघालो ना तर मग अंकितावरनं आपल्यासोबत बाकी सगळे निघाले. राहिले फक्त 3 गाड्या. त्याच्यात पण एक आता नवीन पुन्हा दुसरी आली. नाहीतर मग ठाणेश्वर राहिली स्मार्ट बस राहिली तयच. त्यांका सोडून आपण चाललो. ते पण ह्या आपल्या प्रवासात सोबतच असतील या सगळ्या इव्हेंट टूरची. कारण ही एक टूर आपण जो प्रवास करत होता प्रवासाची मजा जसे मी घेतलंय आतापर्यंत तसे तुम्ही पण घेशाल ही तुमच्याकडून आशा असा. चला तर मग. बाबांनो काय केला? अच्छा करवंद मार खाण्याच्या गावात होती. आकडे तर चिंतामणी असा आणि स्मार्ट बस हैसर कशी लागली ती माहित नाही पण दुर्गा माऊली असा आंबा प्रसाद असा या सोबतच असत. हे ग्रीन पार्क असा आणि हा हॉटेल असा हैसर अगदी 2 मिनिटाच्या डिस्टन्सवरती. जैसरना आपल्या अंकिता पॅलेस होतं. त्या अंकिता पॅलेसच्या जस्ट थोडंसं पुढेच असा. काही बस थंय थांबतात काही बस हय थांबतात. चला आता आपण हैसरना पुढे जाऊया आणि ह्या प्रवासाची मजा अशीच घेत जाऊया. करवंद घेतले होते. अरे करवंदा घेतल्यानंतर करवंदाची मजा घेत चावत करवंदात चालली असत सगळे. चला ही करवंदाची मजा घेऊ दे. समर्थ पुन्हा बॅक टू पॅव्हेलियन. तू त्या दिवशी काळे कपडे घातलंसच कशा? ब्लॅक टू ब्लॅक अगदी मॅचिंग आणि तो पण शनिवार. तो नाही तुझा उत्तर नाही इला अजूनपर्यंत. असंच कधीपासून असंच सांगतोस. आता तो मगाशीच बोललो
नाव काय नसा काय नाही ह्या नाव कधीपासून असलं तर माहीत नाही तसंच. अरे वा एक नंबर. सतीश बसला असा आता आणि आताची टूर म्हणजे मगाशी जेव्हा तुम्ही बघितलात त्यावेळेस हे बसले होते आणि आता पायलट सीटवरती सतीश बसल्यानंतर मग गाड्यांचं तसंच आहे की गाड्या ज्या ह्यांच्या एवढ्या वर्षापासून हे लोक गाड्या चालवतात ना तर ह्यांच्यासाठी हॅट्स ऑफ की एवढ्या प्रवाशांका सुखासुखी घेऊन म्हणजे ने आण करायचा हे पण खूप मोठं कामाचा. आणि ह्यासाठी सतीश आमचे लब्धे यांच्यासोबतच आपले इतर जे ड्रायव्हर मित्र असत म्हणजेच पायलट मित्र असत त्यांच्यासाठी एकदा हॅट्स ऑफ सलाम ह्या लोकांसाठी की हे काम यांच्याकडून जे केलं जातं ना खूप मोठं काम आहे. कारण एवढ्या माणसांची जबाबदारी वाहणं हे पण एक मोठं काम असं. चला याच सोबत आपण पुढचा प्रवास आपलं करूया. मी जातोय जरा मागे. आता आपण जेव्हा मागच्या वेळेस हिला होता ना त्यावेळेस केळकर काका हॅलो हे बघा त्यावेळेस भरपूर उशीर झालो होतो आपल्या काका. त्यावेळेस भरपूर उशीर झालो होतो ना तुम्ही दिसलाच नाही ना बघा. हां आता तुम्ही ब्रेक सेटिंग पूर्ण करून घेतलंच ना याची. हे बघा चालले गाडीच्या खाली जाऊन काम करतात आता सध्या. आणि हे जर बघितलंस तर मग एक रिस्कच आहे सगळ्यात मोठी रिस्क आहे एवढ्या मोठ्या गाडीच्या खाली जाऊन काम करणं म्हणजे. पण ते तर मॅकॅनिकच असतं आणि ह्यांचं हे रोजचं काम असतं. बरं त्यात पण ते जे काम करतात ना ते काम खरोखर वाखाणण्याजोगा. पुन्हा एकदा केळकर काकांसाठी हॅट्स ऑफ की ते त्याचा वेळ काढून खायचं येतात. हे महेंद्र तावडे आमचे गणेश कृपावरती इलाव आणि ऐसर असं परत हे तावडे मगाशी भेटले होते ना पण मगाशी ओळख नाही आपली म्हणून मग असे गप्प गप्प असे इकडे तिकडे गेले सगळे. मगाशी मी बोललोय येऊन कोणाचा मंदारचा नंबर मागत होते ना. आणि तुमचं नाव काय? लव शेठ. अरे नावातच प्रेम असा एवढा भरभरून ते ठोसून ठोसून भरलेला असा. बरं आता ऐसरला ही एक गाडी आपल्या अजून गाड्या किती होत्या गणेश कृपा नावाच्या? 9 गाड्या डेली चालणाऱ्या ना. आणि रूट वेगवेगळे आहेत. सावंतवाडी गणपतीपुळा त्याच्यानंतर मार्लेश्वर त्याच्यानंतर ही मालवण गाडी 3 रूटला 9 गाड्या चालतात. ग्रेट. मग तिथून सुटणारे जे आहेत आता मुंबईत जातात कसे मग जे ठरलेले आहेत ते विरारसाठी वेगळी असणार. सगळे विरारला जातात. म्हणजे आता साईचं कसं आहे की साईच्या रेग्युलरच्या 4 गाड्या असतात. मग त्याच्यामध्ये विरारला एक आहे वेगळी, बोरिवली एक आहे, लालबाग आहे आणि अजून कुठले तरी रूट आहेत त्याचे. आता त्याने तो कर्जतवाला रूट कंटिन्यू चालू केला काय माहीत नाही कारण कर्जतच्या रूटला एक होता विरारच ना. ओके चालेल. तरी पण आता आपली तर ओळख झालेली आहे असं. मागच्या वेळेस जेव्हा येईल तेव्हा येऊ का खास ओळख नव्हती. आता येता जाता निदान नमस्कार तरी बोलू पाहिजे. हां मग 2 वर्षापासून करतोय ना मी. हा आम्ही आधीमध्ये भेटतो ना तेव्हा पण तर जसं मामांचं सांगितलंय मामांचं म्हणजे काकांचं सांगितलंय केळकर काका. जसं मागच्या वेळेस काय झाला की भरपूर अंधार होतो ना म्हणजे तुम्ही धड दिसलाच नाही होतास म्हणून मग पुन्हा धावत आलंय. आता बघा केळकर काका स्वतः एवढं वेळ काढून येतात. हॅट्स ऑफ खरोखर बिग थम्सअप केळकर काकांसाठी. आता त्यांचं काम त्यांना करू दे मग आपण सोबत त्यांच्याशी चर्चा करूया. चला आता जातील गाडीच्या खाली.
पडले का नो बसू का? एक नंबर. केळकर काकांच्या ह्या कॉन्फिडन्ससाठी हॅट्स ऑफ, सलाम. कारण केळकर काकांचा जो कॉन्फिडन्स आहे ना, ब्रेक सेटिंगचं काम केल्यानंतर मग त्यांना एवढी खात्री असा की ही गाडी ब्रेक मारल्यानंतर जागेवरती थांबतली. आणि त्याचा बेस्ट एक्झाम्पल असा. हैसर मग आता ब्रेकची सेटिंग झाली आणि आपण हैसरनं आता चाललो आहोत. चला. बरं झालं असं की हातकंब्यात पोचलो पण चेकिंग चालली RTOची. आणि RTO चेकिंगसाठी सगळेच उतरले जातात. सगळे जेवढे बस आहेत ना या सगळ्या लाईनीत लागलेल्या आहेत. आपण इला त्याच्यानंतर मग इथं आहे दत्तराज. हा द्वारका ऐसे असा द्वारका. त्याच्यानंतर मग इकडे प्रिन्स लागली असा. त्याच्या पाठीमागे असा गावकर आणि गावकरच्या पाठीमागे स्मार्ट बस असा. त्याच्यानंतर मग हे अकडे दीक्षिता पण असा हैसर. या बाजू गणराज असा समोर. ही चालली आहे जीवदानी. झाला क्लिअर. तसंच गिरोबा पण असा. गिरोबाच्या मागे पुन्हा जीवदानी असा. तर अशा सगळ्या बस असतात हैसर लागलेल्या लाईनीत. आणि हे आता लवकर मोकळे होतील काय माहीत नाही. कारण सध्या चालला कसा की RTOची चेकिंग चालली आहे आणि आपण हातखांब्यात आहोत अजूनपर्यंत. हे असेच आहेत गाड्या सगळ्या लागलेल्या लाईनीत. किती वेळ लागता तो बघूया. होप सो सगळे डॉक्युमेंट्स वगैरे तर क्लिअर आहेत. त्याच्यामुळे लवकर मोकळे हैसरला आपण निघू. हां आपण हैसरला मग निघालो. मोकळे झाला. आपलं काम झालं. अजून कसा की बाकीचे अजून बरेच जण असतात की ज्यांची चेकिंग व्हायची. असा डॉक्युमेंटेशनचं पार्ट त्यांचं जर काही मिसिंग असत तर मग हैसर वेळच लागणार. हा मग चला. चला झालं आपलं काम. आपण निघालो. आणि आपल्या नंतर इलेले अजून बरेच जण असतात की ज्यांची कामा म्हणजे डॉक्युमेंटेशन पार्ट वगैरे त्यांचं चेकिंग व्हायचं बाकी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आता वेळ लागत त्यांका. पण आपलं काम झालं. आपण निघालो. हे अरे काका. आणि आपल्यासोबतच गणराज पण निघालो. गणराजचं पण काम झाला. गणराज पण निघालो. आता कोणाची वाट बघता? आणि आपण पण निघालो. आपल्या पुढे गणराज असा. त्याच्या मागे पुढे जीवदानी नाही, जीवदानीच्या मध्ये दीक्षिता असा आणि जीवदानी असा. तर मग ह्या गाड्या फटाफट डॉक्युमेंटेशन जो पार्ट होतो कंप्लीट केल्याने हैसरनं निघाले. आपण पण निघालो. आता आपण हैसरनं चाललो. तसं पण नाईट मोड रात्र आपली प्रवासात सज्जच असा. तर नाईट मोडवरती लब्धी असा ड्रायव्हिंग सीटला. समर्थ असा हैसर सोबतच सतीश असा आणि आपले नार्वेकर काका असतात सोबत. आता हैसरनं आपण पुढेच चाललो.
पोचला आरवलीत आता. आरवलीत जो मीटिंग पॉइंट आहे म्हणजे तो जेवणासाठी खूप चांगलं मोठं स्पॉट आहे. आणि सर आता बाजूक आपल्या बऱ्याच गाड्या आपल्या बघतील दिसतील. साई मौली, शिवरामेश्वर, लावण्य, पारिजात, विघ्नहर्ता, गणराज, ही महागंगेश्वर, साई रामेश्वर आणि आपले तर बऱ्याचशा गाड्या ऐसर भेटली असत. आणि हे आरवीचं मीटिंग पॉईंट असा म्हणजेच जेऊसाठी जे थांबतात ते. तर मग आता हैसरना पुढे जातील. सेटिंग कॅपॅसिटी बरीच वाढवल्याने याने आता. आधी जे होते ते कम्पॅरेटिव्हली आता भरपूर मोठी केलेली आहे. आणि इथे गेले तर हे असत आमचे ह्या बाजू. चला हा झाला जेवण. वाजले 10. अरे भरपूर वाजले. 11 वाजलेत. वाजलेत 11 आणि आपण आता हैसरना चालला. गाडी रिवर्स मारत होतो तरी बरोबर घेतली आहे. बरोबर ए सरळ करा सांग. मस्त गाडी घेतली रिवर्स आणि मागे अख्खा रिकामा झालेला असा. चालली गाडी जागेवर मारली त्याने आणि चाललो. ए ती मागे तिथे एसटी आहे. बस जागेवर फुल मारू दे त्याला. गाडी काढली आणि आता चाललो. ए मागे कोण जात आहे. जाऊ दे. होम साइड इथेच भेटते.
तशी पण. तर मग काय जाता जाता मग आता हैसर व्हिडिओ संपवत आहे म्हणून बोलले की जाता जाता मग आपला रोजचा सांग ना, रोजचा माग ना आणि रोजचा करा ना. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच इंस्टाग्राम आय डी जर फॉलो करत असाल तर मग कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी फॉलो करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घेवा. बाय बाय. बरं